नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सीदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण मॅथमॅटचा उपयोग करून पाढे कसे तयार करायचे ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। बघा, आपण ही मॅथमॅट घ्यायची आहे। आज आपण 2चा पाढा या मॅथमॅटवर कसा तयार करायचा ते बघूया। एका विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला इथे 2 अशा सोंगट्या लावायला सांगायचं। म्हणजे आता आपण इथे 2 सोंगट्या लावल्या, म्हणजेच या सोंगट्या आपण कितीदा लावलेल्या आहे? एकदा लावलेल्या आहेत, म्हणजेच एक वेळा लावलेल्या आहे। हे जर गुणाकार रूपात आपण लिहिलं तर हे होते 2 गुणिला 1 बरोबर 2। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला पुन्हा 2 सोंगट्या इथे लावायला सांगायचं। आता बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता या 2 सोंगट्या आपण किती वेळा लावलेल्या आहे? 2 वेळा, म्हणजेच 2दा। या 2 सोंगट्या 2दा लावलेल्या आहे। आता जर आपण हे बेरीज रूपात लिहिलं तर कसं होणार? हे एकदा आणि हे 2दा, म्हणजे 2 अधिक 2, 2 अधिक 2 बरोबर 4 झाले। बघा, हे एकदा आणि हे 2दा, म्हणजेच 2 अधिक 2 बरोबर किती झाले? 4। आता आपण गुणाकार रूपात हे लिहूया, 2 गुणिला 2 बरोबर 4। बघा, पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं व त्याला सांगायचं की पुन्हा तू इथे 2 सोंगट्या लाव, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता या 2च्या सोंगट्या किती वेळा लावलेल्या आहे? 3 वेळा, म्हणजेच 2 3 वेळा किंवा 2 3दा। आता याची बेरीज रूपात मांडणी कशी करायची? 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 6, आणि गुणाकार रूपात 2 3दा, म्हणजेच 2 गुणिला 3, तर एकूण सोंगट्या किती आहेत? त्या 6, म्हणजेच 2 गुणिला 3 बरोबर 6। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं व 2 सोंगट्या लावायला सांगायचं, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आता किती सोंगट्या झाल्या? विद्यार्थी सांगतील आता 8 सोंगट्या झाल्या, म्हणजेच 2 सोंगट्या आपण कितीदा लावल्या? 2 सोंगट्या आपण 4दा लावल्या। तर बेरीज रूपात कसं लिहायचं? 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 8, आणि गुणाकार रूपात 2 गुणिला 4 बरोबर 8। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं व त्याला 2 सोंगट्या लावायला सांगायचं, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आता या 2 सोंगट्या आपण कितीदा लावलेल्या आहे? 5दा, म्हणजेच 2 5दा। तर बेरीज रूपात आपण कसं लिहायचं? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, म्हणजे 2 5 वेळा आपण लिहिलेला आहे। तर एकूण सोंगट्या किती झाल्या? 10। तर गुणाकार रूपात कसं लिहायचं? 2 गुणिले 5 बरोबर 10। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं व त्याला इथे 2 सोंगट्या लावायला सांगायचं, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आता 2 सोंगट्या ह्या कितीदा झालेल्या आहे? 6दा, म्हणजेच 2 6दा। चला तर आता आपण हे बेरीज रूपात कसं लिहायचं? बघा, या 2ची बेरीज आपण 6 वेळा केलेली आहे। 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, तर एकूण सोंगट्या किती झाल्या? 12। तर हे गुणाकार रूपात कसं लिहायचं? 2 गुणिले 6 बरोबर 12। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवायचं व इथे 2 सोंगट्या लावायला सांगायचं, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आता 2 कितीदा झाले? 2 7दा झालेले आहे। तर बेरीज रूपात आपण मांडणी कशी करायची? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, एकूण किती सोंगट्या आहेत? 14। तर गुणाकार रूपात कसं लिहायचं हे? 2 गुणिले 7 बरोबर 14। पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवून इथे 2 सोंगट्या लावायला सांगायच्या। आता 2 सोंगट्या ह्या कितीदा झालेल्या आहे? 8दा, म्हणजेच 2 8दा किंवा 2 8 वेळा। तर हे बेरीज रूपात कसं लिहायचं? 2 अधिक 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 2 बरोबर 16।
तर गुणाकार रूपात लिहूया आपण हे 2 गुणिले 8 बरोबर 16. पुन्हा एका विद्यार्थ्याला बनवून 2 सोंगट्या लावायला सांगायच्या. आता 2 सोंगट्या ह्या किती वेळा लावलेल्या आहे आपण? 9 वेळा, म्हणजेच 9दा 2 9दा. तर हे लिहायचं कसं बेरजेमध्ये आपण 2 अधिक 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 2 म्हणजे 2ची बेरीज आपण 9 वेळा केलेली आहे. तर एकूण किती झाले? 18. आणि गुणाकार रूपात 2 गुणिले 9 बरोबर 18. पुन्हा एका विद्यार्थ्याला बोलवून इथे 2 सोंगट्या लावायला सांगायच्या व सर्व विद्यार्थ्यांना विचारायचं की आता आपण या 2च्या सोंगट्या किती वेळा लावलेल्या आहे? 10 वेळा, म्हणजेच 2 10दा. बेरीज रूपात कसं लिहायचं आता याला? म्हणजे 2ची आपण 10 वेळा बेरीज करायची. तर एकूण किती होणार ते? 20. तर या पूर्ण सोंगट्या आता झालेल्या आहे 20. तर गुणाकार रूपात कसं लिहायचं? 2 गुणिले 10 बरोबर 20. तर बघा अशा पद्धतीने आपला 2चा फाळा इथे तयार झालेला आहे. बघा इथे 2 गुणिला 1 बरोबर 2 म्हणजे बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पाचे 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20. तर अशा पद्धतीने आपण इथे मॅथमॅटचा उपयोग करून 2चा पाढा तयार केला. तर या मॅथमॅटचा उपयोग करून आपण 10 पर्यंतचे पाढे इथे तयार करू शकतो व विद्यार्थ्यांना गुणाकार व बेरजेचा सहसंबंध सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकतो. धन्यवाद.